एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा, शहरातून एमआयएम पक्ष हद्दपार। धुळे शहरातून एमआयएम पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा महिला जिल्हाध्यक्ष दीपश्री नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। निवडणुकीदरम्यान माजी आमदार फारुख शाह यांचा पराभव झाल्यानंतर पक्ष संघटना शहरात कमकुवत पडली होती। त्यामुळे शहरातील समस्याबाबत वरिष्ठ पातळीवर दुर्लक्ष केलं जात होतं। त्यामुळे पक्षावर नाराज झाल्यानं सामूहिक राजीनामा देण्यात आला। या राजीनाम्यात महिला शहर अध्यक्ष, युवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, वाहतूक जिल्हाध्यक्ष यांच्यासह शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्यांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिलाय। त्यामुळे शहरातून एमआयएम पक्ष हद्दपार झाल्याचं चित्र पाहावयास मिळाले। आज धुळे शहर एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हा आणि शहराची जे पण सदस्य आणि पदाधिकारी आहेत ते आम्ही आज सामूहिकरित्या राजीनामा देत आहोत। राजीनामा देण्याचं कारण सगळ्यात प्रमुख एक आहे की आपण मागे बघितलं असेल की 4-5 वर्षामध्ये ज्यापर्यंत माजी आमदार फारुख शाह साहेब हे एमआयएम पक्षाचे आमदार होते तोपर्यंत पक्षाचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं। वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली जात होती। नेतृत्व आम्हाला चांगलं असल्या कारणाने आम्ही 4 वर्ष धुळे शहराच्या विकासावर आणि कामावर भर दिली। पण माजी आमदारांचं जेव्हा पराभूत झाला आणि एमआयएम पक्षाला नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्या कारणापोटी आज आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे। कारण आमच्याकडे कुठलंही नेतृत्व नाही आहे, कुठलाही नेता नाही आहे, कुठलाही लीडर नाही आहे। त्या कारणामुळे आम्हाला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे। म्हणून आज आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणून जनतेचे आम्ही जर कामच करू शकत नसेल तर आम्ही अशा पदावर राहणं हे योग्य नाही। म्हणून आज आम्ही सर्वजण आम्ही आमच्या पक्षाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहेत। आज माझ्यासोबत शहराचे मुक्तारबाई बिल्डर हे शहर अध्यक्ष असून ते शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे। युवा नेता जिल्हाध्यक्ष रफिक पठाण हे सुद्धा पदाचा राजीनामा देत आहेत। माजिद पठाण वाहतूक शाखेचे अध्यक्ष असल्याने ते सुद्धा या शाखेचा पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहे। माझ्या अध्यक्षामध्ये जी महिला टीम होती जिल्हा आणि शहर, फातेमा आपा ह्या शहर अध्यक्ष होता, फातेमा अन्सारी, आणि जिल्हाध्यक्ष मी डॉक्टर दीपा नाईक, माझी पूर्ण कार्यकारिणी आम्ही आज सगळेजण मिळून आमचे जे जिल्हाध्यक्ष होते नासिर पठाण यांना हा राजीनामा सुपूर्द करत आहोत। मी आपल्या माध्यमांना एक कळवू इच्छिते की आपल्या माध्यमातून ही आपली बातमी पसरवण्यात यावी। उद्या उठून आमच्या इथल्या एखाद्या कुणी पदाधिकाऱ्याने याचा कुणी गैरवापर करू नये आणि केल्यास तर त्याची सर्वस्वी जबाबदार त्या व्यक्तीची असावी। आतापर्यंत आम्ही अजून काही विचार केला नाही, पण आम्हाला जर चांगलं नेतृत्व मिळत असेल, जसं आम्ही 4 वर्षामध्ये आम्हाला आमचं चांगलं एक लीडर मिळालं होतं, एक आदर्श होते, तसेच आदर्श परत आम्हाला जर लाभत असतील तर आम्ही निश्चितच त्या बाबतीत विचार करू। आम्हाला जर जनतेचा आणि शहराचा विकास याच्यावर जर भर मिळत असेल, समाधानकारक आम्हाला नेतृत्व मिळत असेल तर आम्ही त्याचा नक्कीच विचार करू।